फार वेळ झाला. सत्या दादा येणार आहे की नाही ते सांगा. काय ते एकदा सांगा, नाही तर आम्ही निघतो. हो दादा थांबा ते. अहो तुमच्या सगळ्यांच्याच कामासाठी गेले असतील, येतील ते. हे सपने कटाळाला रीळ बघायचा. जाऊ का आता? हा ही वेळ बरोबर आहे. घ्या एंट्री. काउंट देते 1 2 3. हा हा रेडी 1 2 2.25 3 3 माया झालं. पेंटर नावाचं मांजर गेला आठव. काय कुठं? ओ पेंटर कितीदा सांगायचं का मला माया जी म्हणत जा म्हणून. अगं पण इथं कुठं लोक आहेत आता? बाहेर आहेत ना लोक. सत्याचा दरबार आज मी सांभाळणार आहे. काय मायाजी, समस्या निर्माण करण्यासाठी आपला जन्म झालाय. समस्या सोडवणं हा आपला पिंड नाहीये. सत्याचं काम सत्याला करू द्या. बोलले बरंच खरडणारे पेंटर बोलले. पेंटर नाही ग, चित्रकार. दोन्ही बी कामातीच आहेत का बसा. ओ पेंटर, माझा पिंड काय आहे ना ते चांगलंच ठावाय मला. उगाच महिला प्रदेश अध्यक्ष नाही झाले मी. नुसत्या एका फोनवर असे संदेश मिटू शकते मी. हे बघ माया, सत्यासारखं काम करायला जमणार आहे का तुला? काय हो पेंटर, जसं वय वाढेल तसं तुमची मेमरी लॉस्ट होत चालली का? सत्या माझा पोरगा आहे. मी जन्म दिलाय त्याला. माझ्याकडनंच बाळ कडून मिळालंय त्याला. आणि तुम्ही मला विचारताय का तुला जमणार का म्हणून. हे बघ माया, लोकांच्या समस्या नीट ऐकून घ्यायच्या असतात. उगाच काहीतरी गडबड करशील तू. का बसा तुम्ही. नुसत्या अशा चुटकी सरशी एकेकाचा प्रश्न कसं एका फोनवर सोडते का नाही ती बघा. माझ्या नावाचं नाणं साताऱ्याच्या गल्लीत नाही तर दिल्लीत बी असं खनखन वाजतंय. महिला प्रदेश अध्यक्ष आहे मी. सिंपल आणि स्वीट. हे सपने कर कर एक कार्डिंग. चला थांबा. सत्याच्या दरबारात आलेल्या जनतेतल्या लोकांचं स्वागत. वेलकम वेलकम स्वागत. तुमचा सत्या दादा जरी आज इथं नसला, माझं लेकरू कोकरू वागरू इथं नसलं तरी त्याची मम्मी इथं आहे. म्हणजे तुमच्या काही समस्या असतील, प्रॉब्लेम असतील, तुमची तक्रार असेल, तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुम्ही मला सांगा. कारण मी जी बोलते ते मी करते, जे करते ते मम्मी म्हणतात मला. सांगा प्रॉब्लेम काय आहे ते. तुम्हीच प्रॉब्लेम आहे आमचा. कोण बोललं? सांगा ना तुम्ही तुमच्या समस्या सांगा. हा सांगा समस्या काय आहेत त्या. फक्त एक फोन. हे पा, आमचे काय जे प्रॉब्लेम समस्या काय असेल ते आम्ही सत्या दादा आल्यानंतर त्याला सांगू. आता आम्ही जातो. हे चला रे. असं काय करताय? आम्ही जातो. नाही आम्ही जातो. आमचे सत्या दादा आल्यानंतर तुमचे problem. अरे थांबा, असं काय करताय? हो थांबा की. थांबा, मी माया सुरू आहे. मम्मी साहेब महिला प्रदेश अध्यक्ष मी. थांबा फंटर सांग. काय करते? सॉरी, कसला व्हिडिओ करते गेले. काय काय झालं? बंद पडली? हिरोची गाडी कधी बंद पडणार नव्हती ना. मग आता काय झालं? माहित नाही वाघमारे, अचानक कशी काय बंद पडली काय कळनाच मला. मगाशी मला म्हणलं होतंस की मेंटेनन्स करायचा असतो, मग स्वतःच्या गाडीचा मेंटेनन्स नाही करता आला. हो वाघमारे मॅडम, मी ना वेळेतच करतो मेंटेनन्स. मग कशी बंद पडली गाडी? का मुद्दाम बंद पडलीस? मुद्दामच बंद पडल्यास ना. तरी मी बोललेच होते मगाशी तू असं काहीतरी करशील. मला आधीपासूनच अंदाज होता, म्हणून तुझ्या गाडीत बसत नव्हते. हे बघ सत्या, शिस्तीत गाडी चालू कर आणि मला लवकर सोड. माझं लई महत्वाचं काम आहे. माझ्याकडे वेळ नाही अशा मस्करीसाठी. हो वाघमारे मॅडम, खरंच मस्करी नाही करत आहे मी. खरोखर गाडी बंद पडलं तर. गप्प बस. तुझी सगळी नाटकं माहित आहेत मला. माझ्यावर वेळ घालवायसाठी हे सगळं करतोस ना. तुला काय वाटलं हे असलं सगळं करून मी तुझ्या जाळ्यात फसीन आणि तुला माफ करीन? तुझा गैरसमज आहे. हो वाघमारे मॅडम, असं काय करायचं असतं ना तर गेल्या 3 वर्षातच केलं असतं मी. कळलं का? आणि असल्या फिल्मी गोष्टी करायची गरज नाही मला तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी. गाडी का बंद पडली ते सांग.
अहो खरोखर माहित नाही मला का बंद पडली ते, पण गाडी बंद पडल्या एवढं खरं. माझा ना विश्वासच नाही तुझ्या. मुद्दाम केलेस तू हे सगळं. पण सत्या, मी काय तुझ्या बरोबर इथं थांबणार नाही. मी आत्ताच्या आता फोन करते आणि पोलीस स्टेशन मध्ये गाडी मागवते. कशाला बसले तुझ्या गाडीत काय माहिती. नाही तुम्ही कराच फोन, फोन करा आणि गाडी बोलवून घ्या, नाहीतर उगाच तुम्ही अडकून राहिला ना इथं माझ्या बरोबर. हो मॅडम, काय झालं आता? नेटवर्क नाही तर काहीच कसं कळत नाही रे. एक मिनिट. आता नेटवर्क नाही ह्यात माझी काय चूक आहे? मी टॉवरवर जाऊन बसू का तुमचा मोबाईल धरून? हे घ्या, माझा फोन घ्या आणि फोन लावा. नको तुझा फोन. वाघमारे मॅडम, माझ्यावर जो काय राग काढायचा ना तो नंतर काढा, पण आता ना तुम्हाला पोहोचायचं का नाही एका ठिकाणी? गडबड आहे का नाही? मग फोन घ्या आणि फोन लावा. धरा. धर, ठेव तुझा फोन. का? त्याला बी नेटवर्क नाही. हे बघ सत्या, गाडी लवकर चालू कर, नाहीतर इथंच रात्र काढावी लागेल. चांगला घे. नाही म्हणजे चांगलं नाही आहे अजिबात. चांगलं कसं असेल? मला लय काम आहेत इथंच. कशी रात्र काढणार ना तुमच्या बरोबर? मग कशी रात्र काढणार? लय काम आहेत, मी बघतो काहीतरी. काय हो पेंटर, लय मजा येत असं ना तुम्हाला ही समजा बघू. ही माया सुर्वे जेव्हापासून शिंपल आणि शिबीर झाली ना तेव्हापासून लोक मला हलक्यात घ्यायला लागलेत. हे बघ माया, तरी मी तुला आधी कल्पना दिली होती याची. हे बघ, सत्याची जागा घेणं एवढं सोपं नाहीये. लोकांचं प्रेम, त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी खूप कष्ट घेतलेत सत्यानी. प्रयत्नांची पराकाष्ठा करून तो आज या जागेवर आहे. तुम्ही नका शिकू मला. हे समजा करायला मी पाठिंबा दिलाय त्याला. तेव्हा तर तुम्ही त्याला गावगुंड समजत होता ना. तुम्ही आत्ता त्याच्या बाजूने आलाय जेव्हा त्याला लोक म्हणायला लागली तवा. माया, सत्याची प्रसिद्धी बघून नाही तर त्याचा प्रामाणिकपणा बघून मी त्याच्या पाठीशी उभा आहे. आज लोक मोठ्या प्रेमाने विश्वासाने जेव्हा त्याच्याकडे येतात ना, तेव्हा एक बाप म्हणून अभिमानानं ऊर भरून येतो माझा. राहू द्या हो पेंटर, ह्या फक्त बोलायच्याच गोष्टी आहेत. मी सत्याच्या पाठीशी उभी राहिली ना म्हणून समजा टिकून राहिलंय ही. नाहीतर तुमची ती लाडकी सून नेबळेट गेली की धोका देऊन त्याला. काय पाठीशी उभी राहिलीस ग माया त्याच्या? जरा आठव, सत्य आणि मंजूच्या संसारात कसा मिठाचा खडा टाकला होतास तू ते.